गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 8वा काळ रूप नाम श्रीराम समर्थ। मूळ माया जगदेश्वर पुढे अष्टधेचा विस्तार सृष्टी कमी आकार आकारला। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की प्रथम मूळ माया म्हणजेच जगदीश्वर होय। त्यापासून अष्टधा प्रकृतीचा विस्तार होऊन यथानुक्रमे सर्व दृश्य सृष्टी स्थूल रूपाने आकारास आली। हे अवघेच नसता निर्मळ जैसे गगन अंतराळ निराकारी काळ वेळ काहीच नाही। श्री समर्थ या ओळीत सांगतात की ज्यावेळी हे काहीच नव्हते तेव्हा निर्मळ गगनासारखे निराकार निश्चळ परब्रह्म तेवढे एकले एक होते। त्या निराकाराच्या ठिकाणी काळवेळ इत्यादी काहीच नव्हते। उपाधीचा विस्तार झाला ते काळ दिसून आला एरवी पाहता काळाला ठावची नाही। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की उपाधीचा विस्तार झाला तेव्हा काळवेळ वगैरे दिसून येऊ लागले। उपाधी नसताना काळाला काहीच अस्तित्वच नाही। एक चंचळ एक निश्चळ या वेगळा कोटे काळ चंचळ आहे तावत काळ काळ म्हणावे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की एक चंचळ मूळ माया आणि एक निश्चळ परब्रह्म हे दोनच प्रकार आहेत। या वेगळा काळ हा तिसरा प्रकारच नाही। जोपर्यंत चंचल आहे तोपर्यंत चंचळाच्या साक्षेपतेने काळ ही संज्ञा घ्यावी लागते। आकाश म्हणजे अवकाश अवकाश बोलजे विलंबास त्या विलंबरूप काळास जाणून घ्यावे। श्री समर्थ या ओळीत सांगतात की आकाश म्हणजे अवकाश होय आणि विलंबालाच अवकाश असेही म्हणतात। काळ हा विलंबरूप आहे त्याचे स्वरूप जाणून घ्यावे। सूर्याकरता विलंब कळे गणना सकळाची आकळे पळापासून निवळे युग पर्यंत। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सूर्यामुळे आपल्याला काळ कळतो। आपण काळाची गणना एका पळापासून एका युगापर्यंत करू शकतो। पळ घटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्ष मास षडमास वारी युगास ठाव झाला। श्री समर्थ या ओळीत सांगतात की पळ घटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्ष मास 6 महिने याप्रमाणे आपण युगापर्यंत अशी कालगणना करू शकतो। त्रेत द्वापार कळी संख्या चालली भूमंडळी देवांची आयुष्यागळी शास्त्री निरोपाली। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की त्यानंतर कृत त्रेता द्वापर कली अशी 4 युगे या भूमंडळावर चालत आली आहेत। याखेरीज देवांची आयुष्ये वेगवेगळ्या शास्त्रात वर्णिलेली आहेत। ते देवत्रयाची खटपट सूक्ष्मरूपे विलगट दंडक सांडिता चटपट लोकास होते। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की या तिन्ही देवांची कार्य सूक्ष्मरूपाने पण जिव्हाळ्याने चाललेली असतात। लोकांनी नीतिनियम मोडले तर त्यांना पश्चातापाची पाळी येते। मिश्रित त्रिगुण निवडेना तेने आद्यंत सृष्टी रचना कोण थोर कोण साना कैसा म्हणावा। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की तिन्ही गुण एकमेकात मिसळलेले आहेत ते वेगळा करता येत नाहीत। आरंभापासून ते शेवटपर्यंत सर्व सृष्टीची रचना त्यांच्यामुळे झाली आहे।
तेथे कोण लहान कोण थोर हे कसे म्हणावे. असो हे जाणत्याची कामे, नेनता उगाच गुंते भ्रमे. प्रत्यय जाणो जाणे वर्मे, ठाई पाडावी. श्री समर्थ म्हणतात की ही शहाण्या माणसाची कामे आहेत. अज्ञानी उगाच भ्रमाने गुंतून पडतो. अनुभवाने यातील रहस्य जाणून घ्यावीत. उत्पन्न काळ सृष्टी काळ, स्थिती काळ संहार काळ, आद्यंत अवघा काळ विलंबरूपी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की काळाला प्रसंगानुसार निरनिराळी नामे प्राप्त होतात. उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ इत्यादी आरंभापासून शेवटपर्यंत काळ हा विलंबरूपच असतो. जे जे प्रसंगी झाले ते ते काळाचे नाव पडिले. बरे नसेल अनुमानले तरी पुढे ऐका. श्री समर्थ या ओवीत सांगतात की ज्या ज्या प्रसंगी जे जे घडते त्यानुसार काळाला नाव पडते. तर्काने जाणता येत नसेल तर पुढे सांगतो ते ऐका. पर्जन्यकाळ, शीतकाळ, उष्णकाळ, संतोषकाळ, सुख दुःख आनंदकाळ प्रत्यया येतो. प्रातःकाळ, माध्यान्हकाळ, सायंकाळ, वसंतकाळ, पर्वकाळ, कठीणकाळ जाणीजे लोकी. जन्मकाळ, बाळत्वकाळ, तारुण्यकाळ, वृद्धापकाळ, अंतकाळ, विषमकाळ वेळरूपे. श्री समर्थ ते सांगतात की पर्जन्यकाळ, शीतकाळ, उष्णकाळ, संतोषकाळ, सुख दुःख आनंदकाळ याचा प्रत्यय आपल्याला येतो. तसेच प्रातःकाळ, माध्यान्हकाळ, सायंकाळ, वसंतकाळ, पर्वकाळ, कठीण काळ इत्यादी लोक जाणतातच. जन्मकाळ, बाल्यकाळ, तारुण्यकाळ, वृद्धापकाळ, अंतकाळ, विषमकाळ हे वेळेनुसार प्राप्त होतात. सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोषकाळ, पुण्यकाळ, सकळ वेळा मिळून काळ तयास म्हणावे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सुकाळ, दुष्काळ, प्रदोषकाळ, पुण्यकाळ या सर्व वेळांना मिळून काळ म्हणावे. असते एक वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक. नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की एक असताना दुसरेच काही वाटणे यास हीन विवेक म्हणतात. नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणतात. प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती चाले ऊर्ध्वमुखे, ऊर्ध्वमुखे नाना सुखे विवेके जाणती. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की प्रवृत्ती अधोमुखाकडे म्हणजे अनेकत्वाकडे जाते, तर निवृत्ती ही ऊर्ध्वमुखाकडे म्हणजे एकत्वाकडे धावते. एकत्वामुळेच नाना सुखे प्राप्त होतात हे विवेकी लोक जाणतात. ब्रह्मांड रचना तेथून झाली, तेथे विवेके दृष्टी घाली. विवर्ता विवर्ता लादली पूर्वापार स्थिती. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्या निश्चळ परब्रह्मापासून ब्रह्मांड रचना झाली तिथे विवेकी लोक आपले लक्ष केंद्रित करतात आणि त्याचे अनुसंधान करता करता त्यांना पूर्वापार स्थिती म्हणजे परब्रह्माशी तादात्म्य प्राप्त होते. प्रपंची असून परमार्थ पाहे, तोही स्थितीने लाहे. प्रारब्ध योगे करून राहे लोकामध्ये. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जो कोणी प्रपंचात असून याप्रमाणे परब्रह्माचे निरंतर अनुसंधान करतो त्यालाही परमार्थाची प्राप्ती होऊन तो प्रारब्धाच्या योगाने लोकात राहत असला तरी होते. सकळाचे एकची मूळ, एक जाणती एक बाष्कळ. विवेक करून तात्काळ परलोक साधावा. श्री समर्थ या ओवीत सांगतात की निर्गुण निराकार परब्रह्म हेच सर्वाचे मिळून एकच मूळ आहे. काही लोक शहाणे असतात, काही मूर्ख असतात. शहाण्या लोकांनी विवेक करून तत्काळ परलोक साधावा. तरीत जन्माचे सार्थक, भले पाहती उभय लोक. कारण मुळीचा विवेक पाहिला पाहिजे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की असे केले तरच मनुष्य जन्माचे सार्थक होते. भले लोक असतात तेच इहलोक आणि परलोक दोन्हीचा विचार करतात. विवेकहीन जे जाण, विवेकहीन जे जन, ते जाणावे पशु समान. त्याचे ऐकता भाषण परलोक कैसा.
श्री समर्थ इथे सांगतात की जे लोक विवेकहीन असतात ते पशु समान जाणावेत. त्यांचे भाषण किंवा ऐकून त्यांचे आचरण केल्यास परलोक कसा प्राप्त होणार. बरे आमचे कार्य गेले, जे केले ते फळास आले, पेरले ते उगवले भोगती आता. श्री समर्थ या ओळीत सांगतात की माणूस अविवेकीपणाने वागला तर आमचे काय नुकसान होणार आहे. त्याने जे केले त्याचेच फळ त्यांना मिळणार. जे पेरले तेच उगवते, हा सृष्टीचा नियमच आहे. पुढेही करे जो पावे, भक्तियोगे भगवंत फावे, भक्त देव मिळता दुनावे समाधान. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की पुढेही जो जसे करतो त्यास तसे फळ मिळते, म्हणून भक्तियोगाने भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. देवभक्ताचे मिलन झाले की समाधान दुपटीने वाढते. कीर्ती करून नाही मेले, उगेच आली आणि गेले, शहाणे होऊन भुलले काय सांगावे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जे मरणापूर्वी कीर्ती संपादन करत नाही ते या जगात उगाचच येतात आणि जातात. शहाणे असूनही भूलतात, त्यांना काय म्हणावे. येतील येते अवघेच राहते, ऐसे प्रत्ययास येते, कोण काय होऊन जाते सांगा नाकी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की येथील सर्व वस्तू व्यक्ती येतेच राहतात, ही गोष्ट नेहमी अनुभवास येते. मरताना कोण काय घेऊन जातो हे जरा सांगा. पदार्थी असावे उदास, विवेके पहावे सावकाश, येणे करता जगदीश लभ्य लाभे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की म्हणून पदार्थी असावे उदास, विवेके पाहावा सावकाश, येणे करता जगदीश अलभ्य लाभे. जगदीशापरता लाभ नाही, कार्याकरण सर्व काही, संसार करीत असताही समाधान. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की दृश्य पदार्थाविषयी अनासक्त राहून सावकाश सारासार विवेक करीत असावे, म्हणजे विवेकाच्या योगे जगदीशाचा अलभ्य लाभ होतो. जगदीशाहून श्रेष्ठ दुसरा लाभ नाही. योगायोगाने सर्व काही होते, या भावनेमुळेच संसार ही समाधानास कारण होतो. मागा होते जनकाधिक, राज्य करताही अनेक, तैसेचे आता पुण्यश्लोक कित्येक असती. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की पूर्वी जनकाधिकासारखे अनेक राज्य करीत असताना देखील मुक्त झाले, त्यांच्यासारखे पुण्यश्लोक आताही अनेक आहेत. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडीनी तयाला मृत्यू काही. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की एखादा राजा असताना त्याचा मृत्यूकाळ आल्यानंतर त्याने मृत्यूला लक्ष कोटी द्रव्य देण्याचे कबूल केले तरी काही केल्या मृत्यू त्याला सोडत नाही. ऐसे हे पराधीन जीने, यामध्ये दुखणे बहाणे, नाना उद्वेग चिंता करणे किती मनोनी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की असे मानवाचे जीने अत्यंत पराधीन आहे. त्यातच दुखणी वाणी, नाना उद्वेग, नाना चिंता याने मनुष्य त्रस्त होतो, हे किती म्हणून सांगावे. हाट भरला संसाराचा, नपा पहा देवाचा, तरी या कष्टाचा पर्याय होतो. श्री समर्थ या ओळीत सांगतात की याप्रमाणे या संसाराचा बाजार भरलेला आहे. या देवाची प्राप्ती हा नफा कसा मिळेल हे आधी पहावे, त्यासाठी कसून प्रयत्न करावे, तरच कष्टाचा मोबदला मिळतो. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे काळरूप निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।